नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पुण्यामध्ये आलोय आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देतोय आणि याच प्रवासामध्ये आपण एका अशा फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत जे चिंचेचा कोळ गोड आणि तिखट मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतात, त्याचबरोबर होलसेल त्याची विक्री करतात आणि इतर पौष्टिक लाडू सुद्धा तयार करतात। याच आपण फॅक्टरीमध्ये आज चाललोय आता आणि बघणार आहोत ही कशी प्रोसेस आहे आणि कसं पॅकिंग वगैरे केलं जाते आणि कशी विक्री केली जाते। चला तुम्ही येताय माझ्याबरोबर। नमस्कार। आज आपण बघणार आहोत खजूरचे लाडू। हे गेले 25 वर्षापासून आम्ही बनवतो आणि पुण्यामध्ये आणि पुण्याबाहेर पण याची चांगली मागणी आहे। तर आता आपण मशीन बघूया। हे खजूर लाडू बनवायचं मशीन आहे। तर ह्याच्यामध्ये आपण खजूर, खोबरं, साखर ह्या गोष्टी घातलेल्या असतात। एका वेळेला साधारण 20 किलोची बॅच ह्याच्यामध्ये तयार होते। ह्याच्यामध्ये आपण खजूर, खोबरं, साखर हे सगळं घातलेलं आहे आणि साखरेचा पाक करून बाकी सगळे पदार्थ ह्याच्यात घालून हे प्रोडक्ट आता तयार होतं आहे। आता इथे आपलं हे मटेरियल सगळं मिक्स करून झालं आहे। तर आता आपण ह्याचे लाडू वळायला घेऊया। प्रथम हे मिक्सिंग झाल्यावर आपण ते एका गमेल्यात काढून घेतो आणि मग हाताने हे लाडू वळले जातात। या लाडूंची वैशिष्ट्य असं आहे की हे कुठल्याही मशीनवर होत नाही। ते स्वामिनीचे कुठलेही प्रोडक्ट मशीनवर होत नाही, त्यामुळे ते टोटली हाताने बनल्यामुळे त्याची टेस्ट फार चांगली आणि फ्रेश असते। तर आता या ठिकाणी आपण लाडू वळायला घेऊया। आता या ठिकाणी आपण जे मशीनमधनं मटेरियल तयार करून घेतलेलं आहे त्याचं आता लाडू वळायचं काम चालू आहे। तर सगळ्या लेडीज आपल्या ह्याच्यामध्ये अतिशय तयार आहेत, त्यामुळे प्रत्येकीचा लाडू हा बरोबर त्याच वजनाचा येतो, त्यामुळे पॅकिंगला आपल्याला फार सोपं पडतं। हे आधी काही लाडू आपण बनवून ठेवलेत आणि आता अजून काही लाडू आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय। हां, गरम असताना मटेरियल ते चिकटतात नाही तर मग एकमेकाला। हे आमच्या सगळ्या महिला अशा दिवसभरात जवळजवळ 5-6 हजार लाडू तयार करतात। मग त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग वगैरे होतं। आता एक 10 महिला आहेत आणि सेल्सचे लोक आहेत वेगळे। आपला प्रोडक्ट आता तरी आपलं महाराष्ट्रात सगळीकडे डिस्ट्रीब्युशन आहे आणि बाहेरच्या राज्यांसाठी आपले प्रयत्न चालू आहेत आणि परदेशात पण अनेक ठिकाणी आपल्या डिस्ट्रीब्युटर्सद्वारे मटेरियल आपण पाठवलेलं आहे। बोला। हा चिंचेचा कोळ आहे। आता ह्या कोळापासून आपण चिंचेची तयार चटणी बनवणार आहोत। ही चटणी आपल्याला भेळ, पाणीपुरी याच्यासाठी वापरता येते किंवा काही भाज्या वगैरे ह्याच्यात पण करता येते। याच्यावर काय आता प्रोसेस केलेली आहे? आता हा फक्त आपण चिंच भिजवून कोळ काढलेला आहे। आता हा कोळ याच्यामध्ये आपण मशीनमध्ये घातलेला आहे। त्याच्यामध्ये आपण साखर आणि इतर मसाले वगैरे घालून हे आपण सगळं उकळून घेतो मटेरियल। किती वेळ लागतो याला 1 पाऊण तास लागतो तयार व्हायला। मग आपल्या आवश्यक चवीनुसार त्याच्यात मीठ वगैरे मसाला घालून ही चटणी तयार होते। हे जरा घट्ट आहे का त्यापेक्षा? हां, याच्यात पाणी पडायचं अजून। कधी घालणार आहे? आता ते थोड्या वेळाने, म्हणजे एक चांगली उकळी यायला पाहिजे त्याला। हां, चिंचेची गोड चटणी बघितली तशी पाणीपुरीसाठी लागणारी तिखट चटणी आहे ही। याच्यामध्ये मिरची, पुदिना, मसाले हे सगळं घातलेलं असतं, म्हणजे पाणीपुरी किंवा भेळेचं तिखट पाणी याला आपण म्हणू शकतो। आता ह्या मशीनमध्ये ही चटणी 100 ग्रॅम वजनामध्ये भरली जाते। हे सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे, तर याच्यामध्ये बरोबर मापामध्ये तेवढी चटणी भरल्यावर इथं ह्याचं वजन करण्यात येतं आणि ते झाल्यावर हे आपलं सीलिंग मशीन आहे। तर या मशीनमध्ये त्याचं सीलिंग केलं जातं आणि मग याच्यावर लेबल वगैरे लावून पॅकिंग करून हे विक्रीसाठी तयार होतं।
हे होलसेल क्वांटिटीनुसार असतं. तरी आपण होलसेलला असेल तर ते 15 रुपयाला एक पॅकेट देतो. 30 रुपये त्याची MRP असते आणि 50% मार्जिनमध्ये आपण ते देतो. हो, मॉलला जातं आपलं. ए प्लस मॉल, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट. पाणी घालायचं फक्त पाणी घालायचं की लगेच तुमचं पाणीपुरीचं पाणी तयार होतं. भेळला पण चालतंय. वेळेलाही चालतं तिखट पाणी म्हणून. हे तुम्ही बघता इकडे खजूर लाडूचं पॅकिंग आहे. शेंगदाणा, ड्रायफ्रूट, डिंक, पौष्टिक, मेथी असे हे अनेक प्रकारचे आमचे प्रोडक्ट आहेत. तर हे प्रोडक्ट 200 ग्रॅममध्ये आहेत आणि याची किंमत पण अतिशय वाजवी आहे. तर तुम्ही आवर्जून हे प्रोडक्ट ट्राय करा. आणि पुढे आपल्याला दिसत आहेत त्या पाणीपुरीच्या चटण्या आहेत. पाणीपुरी म्हणल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणीच सुटतं खरं तर. हे 6 महिने आपली चटणी टिकते, त्यामुळे एक्सपोर्टसाठी पण आपली ती जाते. तर मित्रांनो, आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि कीर्ती जोशी मॅडम आपल्याबरोबर आहेत. त्यांनी खूप छान पद्धतीने हा व्यवसाय चालू केलेला आहे. यांच्या इथं होलसेल दरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आणि चिंच, गोड तिखट चटणी मिळते. तर हा तुमचा व्यवसाय कसा चालू झाला, नेमका कधी सुरुवात झाली आणि एक एक प्रोडक्ट कसे वाढत गेले? हा व्यवसाय मी 2002 साली चालू केला. त्यावेळेला मी घरातून बनवत होते आणि त्यावेळेला सुरुवातीला आम्ही लोकांचं कॅनिंग, सॉस, जॅम हे करून द्यायचो. त्याच्यानंतर मार्केटला जसं आम्ही प्रोडक्ट इंट्रोड्यूस केला तसं लोकांची खजूर लाडूची मागणी आली. मग आम्ही खजूर लाडू बनवला. मग तो आम्ही सप्लाय केला. तर मग शेंगदाणा लाडूची मागणी आली. असं करत करत एक त्याच्यानंतर नाचणी, पौष्टिक, मेथी, डिंक, ड्रायफ्रूट्स, ओट्स, मखाना, त्याच्यानंतर मिक्स सीड्स असे नवीन नवीन प्रोडक्ट आम्ही मग डेव्हलप करत गेलो. पण जशी मार्केटमधनं डिमांड आली त्यानुसार आम्ही प्रोडक्ट बनवले. आणि आता आपल्याकडे 14 प्रकारचे लाडू आहे. हे पूर्णपणे साजूक तुपात बनतात. पूर्णपणे हाताने हे बनवले जातात. त्यामुळे कुठल्याही त्याच्या टेस्टमध्ये फरक पडतो. जसं आपण घरी लाडू बनवून खातो तर तीच टेस्ट आपल्याला इकडे मिळते. आणि प्रोडक्शनमध्ये आम्ही हायजीन, स्वच्छता आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं मटेरियल याच्यावर आमचा मुख्य लक्ष असतं. आणि होलसेल दरात तुम्ही देता? होलसेल दरात आपण इथे देतो. आपल्याकडे 7-8 चांगले मोठे होलसेलर्स आहेत. ते त्यांच्या इकडे घेऊन मटेरियल घेऊन जातात आपल्याकडे. आणि पाणीपुरीच्या चटण्यांची सुद्धा अशीच मार्केटमधनं डिमांड आली आपल्याला. त्यामुळे आपण पाणीपुरीच्या ह्या चटण्या बनवल्या. ही छोटे छोटे पॅकेट्स आहेत 30-30 रुपयाची. त्यामुळे कोणी पण ती घरी पण कन्झ्युम करतात आणि होलसेल दरामध्ये भेळ पाणीपुरीवाले पण कॅनमध्ये मटेरियल घेऊन जातात आपलं. खूपच मस्त. आता जर आम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असतील विक्रीसाठी तर हे कुठे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा? आपला फोन नंबर आहे 9881934137. हा माझा स्वतःचा नंबर आहे. तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. बाळासाहेब बोगसे नगर, धनकवडी, तळजाई, पायथा. तर या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. खूपच मस्त तुमचा हा प्रवास चालू आहे. चैतन्य फूड ब्लॉग आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मी आत्ता 14 वर्ष झाले इथे जॉब करते. खूप छान आहेत मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. बाकी सगळ्या लेडीज पण चांगल्या आहेत, व्यवस्थित. मॅडमकडे 10-12 वर्ष झाली काम करते आणि इथं कामाला लागल्यापासून थोडंसं आर्थिकदृष्ट्या मी स्वतःच्या ह्याच्यावर सगळं करू लागले, सबळ झाले असं म्हणता येईल. इथं 3 वर्ष झालं काम करते. त्याला मॅडम खूपच चांगले त्या आम्हाला सपोर्ट देते त्या. आणि माझी प्रगती झाली. आता शिक्षण नाही झालं तरी समजून घेते त्या. नमस्कार.